श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मंडळी आजचं तुमच्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 33 कोटी देवांपैकी त्यातला कोणता एक देव आहे जो अपंग आहे त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला सुंदरशा अशा माहितीसाठी माझ्या देवभक्त्याविषयी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायलाच हवं. मी खूप उत्साहाने मंडळी व्हिडिओ बनवत असते आणि माझा हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी फक्त तुमच्या सबस्क्राईब करण्याची गरज आहे आणि तिथे असलेल्या बेल आयकनला म्हणजेच बेलच्या चिन्हाला देखील प्रेस करायचं आहे, जेणेकरून माझे पुढचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहील. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर हा 33 कोटी देवांपैकी कोणता देव आहे जो अपंग आहे, तर त्यांची जी माहिती आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदी मी आपले जे सूर्यनारायण भगवान आहेत त्यांच्याविषयी आपण काही पाहूया. तर सूर्यनारायण म्हणजेच काय, तर सूर्य भगवान हे आपल्या ब्रह्मांडाचे नायक म्हणायला हरकत नाही, कारण आज सूर्य आहे म्हणून आपण सगळे आहोत, जिवंत आहोत. सूर्य नसेल तर आपण जगू शकत नाही. त्याचबरोबर सूर्यदेवता हे अहोरात्र आपल्या सारथीला घेऊन रथामध्ये ब्रह्मांडांशी फिरत असतात. ह्या सूर्यनारायणामुळे आज आपण जिवंत आहेत. तसेच याचे काहीतरी गुण आहेत, जसं की पहा, आठवड्याचे 7 वार 7 ग्रह, त्याचबरोबर रथाचं सूर्यनारायणच्या रथाला एकच चक्र आहे आणि तेच चक्र धर्मचक्र देखील आहे, कालचक्र देखील आहे. आणि त्यांच्या रथाला जो सारथी आहे, सारथी म्हणजे काय, जो रथ चालवतो त्या रथाचा सारथी आहे म्हणजे सूर्यनारायणांचा जो सारथी आहे ते देखील अपंग आहे. तर ह्याच अपंग देवाचं नाव आहे अरुणदेव. तर हे अरुणदेव सूर्यदेवांबरोबर असतात. तर हे अरुणदेव सूर्योदया आधीच म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधीच क्षितिजावरती एक लाल प्रकाश जो आपल्याला पाहायला मिळतो, जो ब्रह्ममुहूर्ताला पहिल्यांदा आपल्याला लाल प्रकाश पाहायला मिळतो, त्याच्यानंतर सूर्योदय होतो. तर तो लाल प्रकाश जो असतो तो लाल प्रकाश म्हणजेच अरुणदेव असतात. तर हे अरुणदेव सूर्यदेवांच्या आधी येतात आणि सरल्या जातो. तर ते सूर्यबिंबाच्या आधी आकाशात येतात म्हणून त्याला सूर्याचा सारथी म्हणून ओळखले जाते. तसेच पौराणिक कथेनुसार कश्यपांची पत्नी कद्रू हिने 1000 अंडी घातली होती. कश्यपांना 2 पत्नी होत्या, जसे की कद्रू आणि विंता. तर त्यापैकी जी कद्रू होती त्या कद्रूने 1000 अंडी घातली होती आणि तिने तसेच विंताने हिचे केवळ 2 अंडी होती. तर या दोन्ही बहिणी होत्या. परंतु कद्रूच्या मनात कालांतराने विंताबद्दल एक कपट निर्माण व्हायला लागले. त्याच्यानंतर कश्यपांनी ते कपट कशामुळे झाले, तर कश्यपांनी असा विंताला आशीर्वाद दिला होता की तुला जे 2 पुत्रे होतील ते त्रिलोकात तुझं नाव काढेल, सगुण विचारच असेल, तुझा कुलधर्म त्याच्यामुळे नावाजला जाईल. असं छान असा, त्याचबरोबर देवांबरोबर त्यांचं एक घनिष्ठ नातं तयार होईल असा विंताच्या पुत्रांना कश्यपांनी आशीर्वाद दिला होता. तर हाच आशीर्वाद तिच्या मुलांना मिळाल्याबद्दल तर तिच्याच मुलांचा सगळीकडे जय जयकार होईल, तिच्याच मुलांची सगळी वाहवा होईल. ह्या गोष्टीमुळे कद्रूच्या मनामध्ये विंताबद्दल कपट निर्माण झाले. त्याचबरोबर जेव्हा हे अंडी कद्रूची फुटायला सुरुवात झाली, त्यावेळेस जेव्हा अंडी फुटली तेव्हा तिच्या अंड्यातून म्हणजेच कद्रूची मुले कोण आहेत, तर नागलोकमधले आहेत, जसं की कालिया नाग आहे, त्याचबरोबर वासुकी आहे, त्याचबरोबर शेषनाग आहेत. हे सगळे कद्रूची मुलं आहेत. आणि विंताची जी आहेत तर ते 2 मुलं आहेत, जसं की अरुणदेव आहे आणि गरुडदेव आहे. परंतु झालं असं की ज्या वेळेस कद्रूचे सगळी अंडी फुटली परंतु विंताची फुटत नव्हती, त्याच्यामुळे विंता खूप नाराज असायची की सगळे अंडी फुटली आहे कद्रूची, पण माझी का फुटत नाही आहे, कशामुळे फुटत नाही, हेच तिला सारखा विचारायचा. तिचे मुलं बघून तिला सतत वाईट वाटायचं की मीही माझ्या मुलांबरोबर कधी खेळेल, कधी त्यांना असं बघेल. त्याच्यानंतर कद्रूने तिच्यावरती एक चाल केली, ती म्हणजे की तिच्या अंड्याच्या मागे एक सडलेला उंदीर टाकला आणि सांगितलं तिला की तू तुझं अंडं फोडून टाक, कारण का तुझ्या अंड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जीव किंवा पुत्र नाही आहेत, कारण का अंडी तुझी नासली आहेत, खराब झाली आहेत, असं तिच्या डोक्यामध्ये सतत भरवत राहिली. कारण का तिने अंडं फोडावं आणि ह्याच विचाराने तिने घाबरून त्यामधून अरुणदेवाचा पहिला मुलगा आहे अरुणदेव, तर त्या अरुणदेवाचा जन्म झाला. परंतु हा जन्म त्याचा अर्धवट झाला, जसं की डोक्यापासून गुडघ्यापर्यंत ह्या अरुणदेवांची व्यवस्थित वाढ झाली होती, मात्र गुडघ्यापासून खाली पायापर्यंत त्यांची वाढ
झाली नव्हती. त्याचं कारण असं होतं की तिने नकळतपणे लवकर अंडे फोडले असल्यामुळे त्यांची वाढ तिथेच राहिली होती. आणि ह्याच रागाने ह्याच याने अरुणदेवाने स्वतःच्या आईला, स्वतःच्या ममतेला एक वाईट शाप दिला की आज तू दुसऱ्यांच्या सांगण्यावरून मनामध्ये कपट आणून तू आज माझा जन्म असा अर्धांगी घातलास. त्याच्यामुळे तुला कद्रू ह्या देवीची, कद्रू ह्या आईची तुला 500 वर्ष सेवा करावी लागणार आहे, तिची दासी बनावी लागणार आहे, असा शाप दिला. मग त्याचाच विशाप तरी देखील दिला की जेव्हा तुझ्या दुसऱ्या पुत्राचा जन्म होईल तेव्हा तुझी या कद्रू आईच्या दासीपणातून तुझी सुटका होईल, असा विशाप देखील दिला. आणि त्याच्यानंतर कालांतराने गरुड देवतेचा, जे की विष्णू देवतेचं आपलं वाहन आहे, त्या देवतेचा जन्म झाला आणि त्यांनी त्यांच्या विंता ह्या आईची कद्रूच्या दासीपणातून सुटका केली. आणि त्याच्यानंतर अरुणदेव हे सूर्यांबरोबर त्यांचे सारथी म्हणून राहत गेले.